तर मुंबई मेट्रो 3चा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होतोय। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी आज या दुसऱ्या टप्प्याची पाहणी केली। मुंबईच्या बीकेसी स्थानकापासून वरळीतील आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंतचा टप्पा हा त्याचा मार्ग असेल। दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 6 स्थानकांचा समावेश असणार आहे। आपल्याला कल्पना आहे की 2022 साली पुन्हा जेव्हा आपलं सरकार आलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वात, त्यावेळी आपण सगळ्या प्रकल्पांना वेग दिला आणि आता आपला प्रयत्न आहे की या वर्षी आणि पुढच्या वर्षीपर्यंत 50 किलोमीटर ॲडिशन हे आपल्याला करायची आहे। त्याच्या पुढच्या वर्षी अजून 50 किलोमीटरची ॲडिशन आपल्याला करायची आहे, जेणेकरून हे संपूर्ण MMR रिजन जे आहे हे योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टनी जोडता येईल। बीकेसीला लागून आहे ना की जेव्हा अगोदर 2017ला सुरू झाला, मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि नंतर महाविकास आघाडी आली आणि मग तो टप्पाच बंद झाला आणि मलाही सांगितलं की आता तुम्ही हा टप्पा थांबवा। मी नगरविकास मंत्री होतो, पण मला या प्रकल्पाची किती गरज आहे, प्रकल्प किती महत्त्वाचा आहे, मी काय ते थांबवलं नाही। हे थांबवलं असतं तर आता हे आपण उद्घाटन करू शकलो नसतो, पण मी ते सुरूच ठेवलं आणि ती स्पीड ब्रेकर बऱ्याच ठिकाणी घातले, पण आम्ही काही ठिकाणी स्पीड ब्रेकर उघडून टाकले। पण आज मला आनंद आहे, जाऊ द्या गमतीचा भाग सोडा, परंतु हा मेट्रो 3 हा प्रकल्प मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। यामुळे आणि मुंबई MMRमध्ये देशातलं सगळ्यात जास्त मोठं नेटवर्क मेट्रोचं मुंबई MMRमध्ये आहे। जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले आम्ही 50 किलोमीटर आणखी वाढवणार आहे, पुन्हा 50 किलोमीटर वाढवणार, अशी ह्याचं जे काय जशी लोकांची गरज आहे ती गरज ओळखून आपण हे मेट्रोचं काम करतो आहे। आणि मला आणि आपल्या सगळ्यांना आनंद आहे की हा पूर्णपणे अंडरग्राऊंड आहे, म्हणजे रस्त्यावरची ट्रॅफिक कमी करण्याचा जो काही उद्देश आपला आहे तो या मेट्रो 3मुळे सफल होतो आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। बघूया। मुंबईकरांची तिसरी लाईफलाईन असणाऱ्या मेट्रोचा आता विस्तार होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मेट्रो क्रमांक 3 अर्थातच कुलाबा सिब्स मेट्रोचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होतोय। दुसऱ्या टप्प्यामध्ये बीकेसी पासनं ते वरळीच्या आचार्य अत्रे चौकापर्यंत ही मेट्रो रेल्वे सुरू होणार आहे। आताच काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या मेट्रोची सवारी करण्यात आली ना आपण बघतोय आता ही मेट्रो 6 स्थानकामध्ये कार्यान्वित असणार आहे। बीकेसी स्थानकापासनं ही मेट्रो वरळीच्या आचार्य अत्रे चौक या स्थानकापर्यंत कार्यान्वित असणार आहे। मेट्रो 3चा पहिला टप्पा यापूर्वी सुरू झाला होता, जो होता आरेपासनं बीकेसी पर्यंत, ज्यामध्ये 10 स्थानक आणि आता पुढे 6 स्थानक असे एकूण 16 स्थानकामध्ये ही मेट्रो कार्यान्वित असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आतापर्यंत आपण ही मेट्रो जी बघत होतो ती उपनगरामध्ये होती, विशेषतः घाटकोपर सोडलं तर सगळ्या मेट्रो लाईन, मेट्रो 1 असेल, मेट्रो 2A असेल, मेट्रो 2B असेल, या सगळ्या मेट्रो ह्या उपनगरापर्यंत धावत होत्या। मग त्यातही बहुतांश पश्चिम उपनगर होती जर घाटकोपर एक मेट्रो स्थानक सोडलं तर। मात्र पहिल्यांदाच मुंबई शहरामध्ये मेट्रो एंटर करते। ही जी भूमिगत मेट्रो आहे, मेट्रो क्रमांक 3 हिचा जो दुसरा टप्पा सुरू झालेला आहे, या दुसऱ्या टप्प्यामध्ये बीकेसी स्थानक असेल, त्यासोबतच धारावी असेल, शीतलादेवी माहीमचं स्थानक असेल, दादर शिवाजी पार्क स्थानक असेल आणि यानंतर प्रभादेवी वरळी ही जी स्थानकं आहेत ही स्थानकं जोडण्यात आलेली आहेत। त्यामुळं नेमका याचा मुंबईकरांना एक महत्त्वाचा लाभ होणार आहे आणि याच्या पुढचा जो टप्पा असणार आहे तो सिद्धिविनायक मंदिरपासनं ते कुलाब्यापर्यंत असणार आहे। मात्र हा टप्पा कार्यान्वित व्हायला काहीसा वेळ लागणार आहे। त्यामुळे मुंबईकरांचं जी गारेगार सफर आतापर्यंत फक्त पश्चिम उपनगरामध्ये आपल्याला बघायला मिळत होती, ती सफर आता अंडरग्राऊंड मेट्रो क्रमांक 3 अर्थातच ॲक्वा लाईनच्या माध्यमातून दादरच्या पुढेही वरळीपर्यंत बघायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।